बजेटमध्ये वाटा मिळालाच पाहिजे, बजेटमध्ये वाटा मिळालाच पाहिजे, होण्यासाठी कायदा बनलाच पाहिजे. बजेटमध्ये वाटा मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, बजेटमध्ये वाटा मिळालाच पाहिजे, होण्यासाठी कायदा बनलाच पाहिजे, बनलाच पाहिजे. बाबासाहेबांनी शिक्षण झालंच पाहिजे, बाबासाहेबांनी शिक्षण झालंच पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यावर संपून बनलंच पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यावर संपून बनलंच पाहिजे. रमाई घरकुलीच्या पाच लक्षात झालेच पाहिजे, रमाई घरकुलीच्या पाच लक्षात झालेच पाहिजे. देवेंद्र फडणवीस होश में आओ, देवेंद्र फडणवीस होश में आओ. आवाज दो, आवाज दो. मित्रांनो, आपण पोचलो आहोत नागपूरच्या मेडिकल चौकजवळ आणि इथे समता सैनिक दलाच्या वतीने बजेटमध्ये वाटा आणि वाट्यामध्ये कायदा अशा हक्क अधिकाराच्या मागण्याला घेऊन इथे एक आंदोलन करण्यात आलं आहे आणि या सरकारला काही मागण्या आहेत त्यासाठी ते आंदोलन करण्यात येत आहे. आपल्याकडे मान्यवर साहेब जुळलेले आहेत. काय सांगण्यात आहे आपण काय विषयाला घेऊन हा इथे आंदोलन करण्यात आलं आहे? सर, बजेटमध्ये वाटा आणि वाटासाठी कायदा का बरं बनावे याचे गांभीर्य तुम्हाला विषय सांगतो. गेल्या 20 वर्षापासून आदरणीय प्रदीप गायकवाड सर यांच्या नेतृत्वात समता सैनिक दलाच्या वतीने 20 वर्षापासून आम्ही आंदोलन करतोय की बजेटमध्ये वाटा आणि वाट्यासाठी कायदा मिळावा. का? कारण तुम्हाला माहित असेल, सामाजिक न्याय मंत्री संजय सिन्हा साहेब त्यांनी मागं तुम्हाला त्यांचं स्टेटमेंट होतं की 2025-26 मध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी जे 25.62 कोटी हजार कोटी निधी देण्यात आले होते, तसेच आदिवासी विभागाला 21.50 हजार कोटी निधी देण्यात आलं होतं. त्या निधीमधून 7,00,000 कोटी लाडक्या बहिणीकडे वळवण्यात आलेलं, तसंच आदिवासी विभागाचे 4 कोटी ते सुद्धा लाडकी बहिणीच्या योजनेमध्ये वळवण्यात आलेलं होतं. जर हा समजा की बजेटमध्ये वाटा आणि वाटासाठी जर कायदा बनलेला असता तर आमची जी निधी आहे अनुसूचित जाती जमातीसाठी जो कायदा बनलेला आहे त्या कायदा बनला असता तर आमची जी निधी आहे इकडे तिकडे वळवण्यात गेली नसती, तर तो निधी आमच्या कामात आला असता. दोन ठिकाणी लाडक्या बहिणीमध्ये तो पैसा वळवतात, शेवटी तितकं ते थांबत नाही, तर प्रधानमंत्री आवास योजना तिकडे सुद्धा तो निधी वळवण्यात जाते आणि लागलेला निधी म्हणत जातो. त्यासाठी आम्ही हा मागणी करून बसलेलो आहे की बजेटमध्ये वाटा आणि वाटासाठी कायदा बनला पाहिजे. आमच्या शेजारचे जे राज्य पाहिलं, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिसा इथे बजेटमध्ये वाटा आणि वाटासाठी कायदा बनलेला आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये 2017 मध्ये फुलेशाह आंबेडकर विचारधाराचे जितके समविचारी पक्ष आहे तेथील जवळपास 40 आमदारांनी तत्कालीन आमदार ॲडव्होकेट गौतम चाबुस्वार यांच्या लेटर हॅडवर 40 आमदारांनी साईन केली आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं की आमच्या शेजारच्या राज्यामध्ये जेव्हा बजेटसाठी कायदा बनू शकते तर महाराष्ट्रात का नाही, तर तुम्ही अविलंब तो कायदा इथे बनण्यात यावं. परंतु त्या निवेदन सुद्धा आमच्या माननीय मुख्यमंत्री यांनी कचऱ्याच्या टोपलीमध्ये फेकलेलं आहे. 1979 मध्ये पागे समितीने 1979 मध्ये शासन आदेश आहे की पागे समितीने जे काही सूचना सुचवल्या होत्या की अनुसूचित जातीचे समाज आहे त्यांना त्यांच्या लोकसंख्येनुसार म्हणजे त्यांना 15% बजेटमध्ये त्यांना तरतूद केली पाहिजे. तसंच त्यांच्यासाठी तो कायदा बनवून त्यांना त्यांच्या उत्पन्नासाठी कार्य झाले पाहिजे. परंतु आज तागायत त्याकडे शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून आम्ही आमचे आंदोलन आहे तीव्र केलेलं आहे आणि आता याची सुरुवात मागच्या महिन्यापासून झालेली आहे. आज आमचे आंदोलन मेडिकल चौक इथे आहे. पुढल्या 2 हप्त्यानंतर संविधान इथे आपलं दिगोरी चौकात होईल, त्याच्यानंतर परिवहन चौकामध्ये होईल. अशी आमचे आंदोलन येणाऱ्या हिवाळी अधिवेशनापर्यंत आंदोलन सातत्याने सुरू राहील. कारण आम्हाला माहित आहे नागपूरमध्ये नाक दाबलं तर मुंबईला तोंड उघडते, परंतु हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये सरकार राहील, आम्ही नागपूरमध्ये जाऊ, आम्ही इथंच नाका दाबू आणि इथे सरकारच्या तोंड उघडू. येणाऱ्या अधिवेशनामध्ये समता दलाच्या वतीनं
मोठा मार्च काढला जाईल आणि फक्त हे आंदोलन इथेच नाही तर त्या महाराष्ट्रामध्ये समता असेल दलाच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन राबवण्यात येत आहे. आमच्या प्रमुख मागण्या आहे ज्यामध्ये विशेषमध्ये आता तुम्हाला माहित असेल की शेजारचे आपलं छत्तीसगड राज्य खूप छोटं आहे. त्याच्या वार्षिक बजेट बघायला तर जवळपास 2.5 लाख कोटी तर तरी सुद्धा तिथे जे शिक्षण आहे ते 12वी पर्यंत निःशुल्क देण्यात येत आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये आमचं वार्षिक बजेट आहे तो कमीत कमी 8 लाख कोटीचा आहे. तरी सुद्धा इथल्या जे विद्यार्थ्यांना आहे अनुसूचित जाती जमातीच्या मुलांना फक्त 8व्या वर्गापर्यंत निःशुल्क शिक्षण आहे. 8व्या नंतर अनुसूचित जातीचा मुलगा हा रस्त्यावर फेकला जातो, तो टिंचभर वेचतो, त्याचे करिअर बर्बाद होतो. त्यामुळे आम्ही मागणी करतो शासनाला की महाराष्ट्र शासन सुद्धा 12वी पर्यंत शिक्षण निःशुल्क करण्यात यावे. तसंच शहराच्या प्रमुख ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलन त्यांनी स्थापित करावे. कारण आता तुम्ही जर पाहिलं असेल तर खाजगीकरणामुळं आमचं आरक्षण पूर्णपणे संपलेलं आहे. आमचा युवा वर्ग त्याच्यामध्ये खूप सारे गुण आहे परंतु त्याच्याकडे जागा नाही. जसं समोर पांढऱ्याला पाहता तुम्ही असा जर एखादी पांढऱ्याला घेऊन बसला तर त्याला तिथे अनेक पगडी द्यावं लागते, 10,000 20,000 रुपये त्याला त्याच्या रेंट द्यावं लागते. आणि जर समजा की ते देऊ शकला नाही आणि जर फुटपाथवरती जर त्याने दुकान लावलं तर त्याचं दुकान महानगरपालिका अतिक्रमण केलं म्हणून उचलून घेऊन जाते. अशा वेळेला आमच्या दुकानात जायचं कुठं? त्यासाठी महाराष्ट्र शासनाला आमची मागणी आहे की प्रत्येक वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल पूर्ण भारतभरामध्ये जितके प्रमुख शहर आहे तिथे स्थापित करावे आणि भाडे तत्वावर त्यांनी बेरोजगारी युवकांना ते जॉब आवंटित करावे व त्याचा तो भाडा पूर्ण देऊन झाला की तो रूम त्याच्या नावे करण्यात यावे. तर हेच आमचं माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्राला निवेदन आहे. आणि हे आंदोलन फक्त आता सुरुवात आहे. हे आंदोलन आता 6 ते 7 महिने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राबवले जाईल. जय भीम. हे होते मान्यवर साहेब. आणि समता सैनिक दलाच्या वतीने बजेटमध्ये वाटा आणि वाट्यामध्ये कायदा अशा मागणीला घेऊन इथे आंदोलन करण्यात आले आहे. आपल्याकडे संविधान परिवाराचे राहुल मून साहेब सुद्धा जुळलेले आहे, ठामपणे आपली बाजू ठेवतात. आणि आज या समता सैनिकाची मागणी आहे त्याच्यामध्ये आपला त्यांना कशा पद्धतीने त्यांनी आंदोलन केलं आहे त्याच्यावर आपला प्रकाश टाकणार आहे. राहुल भाऊ काय सांगणार तुम्ही? बंधू आणि भगिनींनो, आज समता सैनिक दलाच्या वतीने महाराष्ट्रातील आणि केंद्र सरकारतील अर्थसंकल्पामध्ये दलितांचा वाटा काय हा कायदा निर्माण झाला पाहिजे. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि या अधिकाराचं हनन ही सरकार, हे महाराष्ट्र सरकार, हे केंद्र सरकार करीत आहे. बंधूंनो, आपण बघतो आहोत या महाराष्ट्रातील 60,000 शाळा, मराठी शाळा बंद झालेल्या आहेत. या देशातील, या महाराष्ट्रातील SC, ST, OBC, मागासवर्गीय, वंचित माणूस, वंचित विद्यार्थी यांना शिक्षणापासून वंचित केला जात आहे. आम्ही याच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये वाटा मागतो. कारण दरवर्षी प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये शिक्षणासाठी वाटा आणि संकल्पामध्ये वाटा निश्चित केला जातो. महाराष्ट्र शासन आमच्या दलितांचा जो वाटा आहे, अनुसूचित जाती समाजाचा वाटा आहे, हा इतर वळण्याचं काम करत आहे. आमच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणं बंद झालेली आहे. आमच्या विद्यार्थ्यांना फॉरेन स्कॉलरशिप बंद झालेली आहे. आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित केलं जात आहे. आणि म्हणून आम्हाला या अर्थसंकल्पामध्ये केंद्र शासन असो, महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये आमचा वाटा निश्चित झाला पाहिजे. आणि संविधानाने ते सर्व नमूद केलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा या दिनाच्या निमित्ताने आपण आज मोठ्या संख्येने उपस्थित झालात. पुन्हा आपण पुढच्या 2 आठवड्यानंतर पुन्हा या नागपूर शहरामध्ये हे आंदोलन प्रत्येक चौकामध्ये आम्ही करू असे आम्ही आवाहन करतो. जय भीम. वाटा मिळालाच पाहिजे, वाटा मिळालाच पाहिजे. अभिनंदन. समता सैनिक दलाच्या वतीने इथे आंदोलन करण्यात येत आहे. आणि या आंदोलनामध्ये आपल्याकडे मान्यवर साहेब जुळलेले आहे, ते सुद्धा याच्यावर प्रकाश टाकणार आहेत. का आपल्याला
बजेटमध्ये वाटा आणि वाट्यामध्ये कायदा अशा मागणीला घेऊन का आंदोलन करण्यात येत आहे याच्या प्रकाश टाकणार आहे. सर आपला प्रदेश काय सांगणार तुम्ही बजेटमध्ये वाटा आणि वाट्यामध्ये कायदा आहे तुम्ही मागणी करता काय सांगणार? मित्रांनो ही आणि सोपी गोष्ट आहे. जेव्हा ज्या मान्य समितीने 1979 मध्ये जो समिती मांडली त्या विधान परिषदेमध्ये सर्वानुमते पास झालेली गोष्ट आहे. त्या 15% फंड महाराष्ट्राच्या बजेटच्या 15% फंड एसटी समाजाला दिलं जावं आणि एसटी समाजाला 60% फंड दिलं जावं आणि हा जो फंड आहे तो त्या समाजाकरता खर्च केला जावा हा एवढा सोपा खर्च आहे. पण हा शासन शिक्षण करून पाहत आहे. हे शासन बजेटचा कायदा न बनवता हा पैसा जो आहे 90,000 करोड रुपये तो आपल्या पद्धतीचा खर्च करत आहे. लूट मारली आहे अनुसूचित जातीच्या पैशाची एसटीच्या पैशाची करोडो अर्ब रुपये लोकांमध्ये वाटून राहिले ते ठेकेदाराला देत आहे. तेव्हा की अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांमध्ये ते शिक्षणाचे प्रमाण वाढवले पाहिजे, ते हॉस्टेलचे प्रमाण वाढवले पाहिजे, ते व्यवसायाचे प्रमाण वाढवले पाहिजे, ते शेतकऱ्यांना मोफत फी द्यायला पाहिजेत, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर द्यायला पाहिजेत, अजून त्याची अवजारं द्यायला पाहिजेत. हा पैसा त्याकरता ठेवण्यात आलेला आहे. हा पैसा कायदा न बनल्यामुळे तो आपल्या पद्धतीनं खर्च करत आहे. म्हणून आपली महत्वाची मागणी आहे की या बजेटचा कायदा अनुसूचित जातीमध्ये कायदा या बजेटचा कायदा झाला पाहिजे. हा कायदा जोपर्यंत बनणार नाही तोपर्यंत तुम्हाला चालू राहील. ही सरकार मोठी सरकार येऊ. हे सरकार अनुसूचित जातीच्या मोठा लाभ देऊन अनुसूचित जनजातीच्या मोठा लाभ देऊन हे आपली सत्ता गाजवणार आहे. म्हणून अनुसूचित जातीच्या जेवढाही शिक्षित वर्गांना विनंती करतो, शिक्षित वर्गांना विनंती करतो की फक्त धार्मिक विषयाचा नेता ह्या आरती आपल्या समाजाचा उपकार करेल, पैसा देईल आपल्या समाजाला त्या करणारा सर्व धावा आपल्या या मोर्चामध्ये घ्यावं. हे होते मान्यवर साहेब आणि त्यांनी आपला काय विषय आहे आणि काय विषयावर त्यांनी महत्वपूर्ण माहिती आपण दिलेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आमच्या हक्काचे आमच्या हक्काचे बरोबर शिक्षण निशुल्क झालंच पाहिजे. बरोबर शिक्षण निशुल्क झालंच पाहिजे. बजेटमध्ये वाटा मिळालाच पाहिजे. वाट्यासाठी कायदा बनलाच पाहिजे. मोदी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, महाराष्ट्र शासन मुर्दाबाद, फडणवीस सरकार मुर्दाबाद, फडणवीस सरकार मुर्दाबाद, नरेंद्र मोदी सरकार मुर्दाबाद, भाजपा सरकार मुर्दाबाद, एसटीच्या बजेट खाणाऱ्या सरकार मुर्दाबाद, जातीवादी सरकार मुर्दाबाद, महाराष्ट्र शासन मुर्दाबाद, मिळालाच पाहिजे. वाट्यासाठी कायदा झालाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब